तर मित्रांनो आता सध्या सर्वात मोठा प्रॉब्लेम सुरू आहे की म्हणजे की तुम्हाला माहिती असेल तुमच्या गुगल पे जे काही आहे त्यातून महिन्याला किंवा तुमचे जे काही असतात आठवड्याला जर पैसे कट होत असतील तर हे कशा पद्धतीतून कट होतात, का पैसे कट होतात, कोण कट करून घेतं, हे सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. बऱ्याचशाच लोकांना माहिती नाही की तुमचे महिन्याला जे गुगल पे मधून जर पैसे कट होत असतील तर याच्या मागे तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्या ना कोणत्या ऍपचं सबस्क्रिप्शन जर खरेदी केलं असेल तर त्याला ऑटो पे लागलेलं असतं. मग ते महिन्याला जसं की असतं तुमचे काही काही वेळी 100 असतं किंवा 500 असे जे पैसे असतात ते ऑटो पे लागले असतात. म्हणजे की महिन्याला ते ऑटोमॅटिक आहे ते पैसे कट होऊन जातात आणि तुम्हाला वाटतं की हे पैसे आहेत ते माझ्या महिन्याला जे की ऑटोमॅटिक बँकेतून कट होत आहेत, बँक कट करून घेते का इतर कोणते कुणीकडे जातात हे बरेचशाच लोकांना ते समजत नाही. तर हे ऑटो पे असतं, हे लागले का नाही तुम्हाला सगळ्यात पहिले चेक करावं लागतं. लागलं असेल तर याला तुम्ही ते कॅन्सल करायचं आहे. कारण की ऑटो पे हे असं आहे की ते ऑटोमॅटिक तुमचे पैसे आहेत ते कट होतात. कारण की ऑटो आणि पे हे त्यातच नाव दिलं म्हणजे ऑटोमॅटिक आहे ते तुमचे पैसे कट होतात. पहिली तर गोष्ट आहे गुगल पेला सुद्धा असतं, फोन पेला सुद्धा असतं, पेटीएमला सुद्धा असतं. जर तुमचे सुद्धा पैसे महिन्याला किंवा आठवड्याला किंवा महिन्याला सहसाचे पैसे कट होतात जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं की बघायला गेल्यानंतर तुम्हाला पहिली तर गोष्ट सांगतो जसं की आता सध्या हॉटस्टार आहे, त्यानंतर झी5 आहे, हे ऍपला जे काय ते ऑटोमॅटिक ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता, ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रिप्शन खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला तिथे विचारलं जातं की ऑटो पे लावायचं, तर तुम्ही ऑटो पे लावलेलं असतं. ज्यावेळेस पहिले तुम्ही पेमेंट ज्यावेळेस करता सबस्क्रिप्शनचं त्यावेळेस त्याला ऑटो पे लागलं असतं आणि ते ऑटो पे आहे ते तुम्ही महिन्याला सांगते की तुमची इतकी अमाऊंट आहे ते कट होणार आहे. आणि हे बरेचशाच गोष्टी आहेत ते जी काही लोक लक्ष देत नाहीत आणि याच्यामुळे तुमचं बँक अकाउंट सुद्धा ते खाली होऊ शकतं. कारण की ऑटो पे जी तुम्हाला माहिती असेल महिन्याला जी काही असते कुणाचं 1000 असतं, कुणाचं 1500 असं महिन्याचा त्यांचा चार्ज असतो कोणत्याही ऍपचं सबस्क्रिप्शनचं, ते ऑटोमॅटिक कट होतं आणि हे ज्यामुळे तुमचे पैसे ते कट होत असतात. याला बंद कसं करायचं सगळं काय मी डिटेल्स मध्ये मी सांगणार. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ जे काही असतात ते मराठीत मी जे काही ते या चॅनलवर घेऊन येत असतो. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले सांगतोय याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ 1 वर्षापूर्वी अपलोड केलता, जर पाहिलं नसेल तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यात सुद्धा मी अशी डिटेल्समध्ये मी माहिती सांगितलं आहे. त्यात मी काय सांगितलं फोनपे आणि पेटीएम ह्या 2 ॲप विषयी सांगितलं आहे. पण यात मी तुम्हाला गुगल पे वरून सांगणार की ऑटो पे जर लागला असेल तर त्याला तुम्ही कसं कॅन्सल करू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुमचं पेटीएम मधून पैसे कट होत असतील, फोनपे मधून जर होत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. याच्यावर पण मी डिटेल्समध्ये ते व्हिडिओ नक्की आणेन, कारण की तुम्हाला प्रत्येक जे की ॲप असतं त्याचा अपडेट्स आल्यामुळे प्रत्येक गोष्ट आहे ती चेंज झालेली असते. बरेचशा जणांना ऑटो पे म्हणजे माहीत नसतं, ऑटो पेचा ऑप्शन कुठं असतं हे माहीत नसतं. त्यामुळे मी आज तुम्हाला गुगल पेचं सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर काय करायचं, गुगल पे असेल तुमचं, जी पे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं. जसं की आता इथून गुगल पे मी सर्च करतो, ओके. जी पे असेल ते मी इथून ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे लोगो दिसत असेल बघू शकता येते तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला या लोगोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मेन तुमचं लोगो असतं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खालीकडे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथेच तुम्हाला जे काही आहे बघू शकता इथे ऑटो पेचा ऑप्शन भेटतो. इतकं सोपं आहे की तुम्ही इझिली आहे ते फोन पे मधून आहे ते ऑटो पे कॅन्सल करू शकता. पण फोन पे जे काही असते तुम्हाला फोन पेचं जे नवीन अपडेट आलं आहे त्यातून सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. फोन पे मध्ये सुद्धा एकदम इझी आहे, पण गुगल पे मध्ये सुद्धा इझी आहे. पण पेटीएम जे काही आहे त्यात आता सध्या ती हर्ड जातं, कारण की हा ऑप्शन आहे तो बऱ्याचशा जणांना भेटत नाही. आणि फोन पेचं सुद्धा अशाच पद्धतीतून होतं, पण आता फोन पे मध्ये सुद्धा अपडेट्स आलाय जो की हा ऑटो पेचा ऑप्शन आहे तो फोन पे मधून रिमूव्ह झालेला आहे, तो दुसरीकडे गेला. याच्यावर पण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनणार त्यावेळी तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करून सांगेन. सगळ्यात पहिला ऑटो पेचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय इथे, आपल्याला ऑटो पेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे 3 ऑप्शन्स आहेत, लाईव्ह, पेंडिंग आणि कंप्लीट. इथे बघू शकता 3 ऑप्शन्स आहेत. पहिली तर गोष्ट काय करायचं आहे, ऑटो पे जर लागला असेल तर तुम्हाला इथे दिसून जातं. कशा पद्धतीने दिसतं, जसं की आता बघू शकता इथे पेंडिंग बघू शकता आपला आहे का, इथून कंप्लीटवर क्लिक केलं, ओके. बघू शकता इथे अशा पद्धतीने ऑटो पे होतं. बघू शकता मी कॅन्सल केलेत. बघू शकता एवढे सगळे ऑटो पे लागलेले होते. बघू शकता किती प्राइस आहे, हाय प्राइस आहे. बघू शकता 499, 199 अशा पद्धतीची होती, ओके. तुम्ही कोणत्याही ॲपचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर इथे ऑटो पे लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ही जी की प्राइस आहे ही महिन्याला तुमची ऑटोमॅटिक आहे ते कट होत असते. याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे कॅन्सल कशा पद्धतीने करायचं आहे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे खाली कॅन्सलचा एक ऑप्शन भेटतो, ओके. पण हे कुठे क्लिक करायचं सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या. इथे तुम्ही जर गेला इथे बघू लाईव्हवर जर गेला तर लाईव्हमध्ये तुम्हाला समजते की तुमच्या ह्याला आहे गुगल पेला आहे ते ऑटो पे लागलेलं आहे का नाही येथे तुम्हाला समजतं, ओके. तर तेव्हा क्लिक करू शकता. खाली 2 ऑप्शन्स तुम्हाला भेटतात, एक पॉजचं एक भेटतं आणि इथे ऑटो पे कॅन्सलचं एक ऑप्शन भेटतं. तर तुम्हाला घ्यायचा ऑटो पे कॅन्सलवर तुम्हाला इझिली ती क्लिक करून घ्यायचा. त्यानंतर तुमचा जी काही पिन असतो पिन टाकायचा आहे, तिथे पैसे बिसे काही कट होत नाहीत आणि त्यानंतर जी काही ऑटो पे ते कॅन्सल होणार आहे. ही एकदम इझी स्टेप झाली, ओके. अशा पद्धतीने सुद्धा ते करू शकता. बऱ्याचशाच लोकांना समजा जर इथे ऑटो पे त्यांचं कॅन्सल जर होईना तर तुम्हाला याचं गुगल ओपन करून घ्यायचं. सगळ्यात पहिलं
गुगलवर जायचा आणि गुगलवर आता सध्या मी ओपन करू शकत नाही कारण की गुगलला जे काय स्क्रीन रेकॉर्डिंग अलाव नाही आणि तेथे फक्त तुम्हाला काय करायचं जसं की आता बघू शकता इथे सुद्धा तुम्ही इथे करू शकता जसं की आता बघू शकता फोनपे असेल जसं की आता बघू शकता जी काय मी गुगल पे ओपन करून घेतो ओके जर सगळ्यात पहिले तर गुगलमध्ये जाऊन काय करा तिथे सर्च करायचं गुगल पे हेल्पलाईन नंबर त्यांना कॉल करायचा त्यांना सांगायचं अशा पद्धतीने ॲटो पे लागलेलं आहे हे कॅन्सल करा ते सुद्धा इथे तुम्हाला करून देतात दुसरी गोष्ट गेट हेल्पवर जर तुम्ही क्लिक केलं तर येथून सुद्धा ते डायरेक्ट त्यांना तुम्ही मेसेज करू शकता किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा इथे तुम्ही सांगू शकता इथून तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा इथे तुम्ही इथून आहे तो सॉल्व्ह करू शकता आणि आता डायरेक्ट त्यांचा कॉलिंगचा नंबरसुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा इथे तुम्ही सांगू शकता की हे अशा पद्धतीने ॲटो पे लागलेलं आहे हे तुम्ही मला तिथून कॅन्सल करून घ्या अशा पद्धतीतून कॅन्सल करू शकता दुसरी गोष्ट ते तुम्हाला स्टेप बाय स्टेपसुद्धा सांगतात तुम्ही इथे क्लिक करा इथे जाऊन पाहू शकता की ॲटो पे लागलेलं आहे का नाही ओके अशा पद्धतीतून ते ॲटो पे तुम्हाला कॅन्सल करायचा कॅन्सल झाल्यानंतर इथे तुमचं ॲटोमॅटिक तुम्हाला इथे वर मेसेजसुद्धा येतो ओके मेसेज आल्यानंतर तुम्ही समजू शकता की आपलं ॲटो पे ते कॅन्सल झालेलं आहे त्यानंतर तुमचे महिन्याचे पैसे कट होते ते कट अजिबात होणार नाही पण मी एक गोष्ट सांगेन सगळ्यात पहिले तर तुम्हाला चेक करून घ्यायचा ॲटो पे खरोखर लागलेलं आहे का नाही हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ॲटो पे महत्त्वाची गोष्ट लागला असेल तर त्याला अशा पद्धतीने कॅन्सल करून घ्या नाहीतर तुमचे पैसे आहेत ते ॲटोमॅटिक महिन्याला कट होतच राहणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गुगल पेला ॲटो पे लागलेला आहे का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अजिबात विसरू नका तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये